नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला गणेश जयंती विशेष मस्त असे गुळ खोबऱ्याचे मोदक करून दाखवणार आहे. हे मोदक इतके मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होतात, अगदी पेढ्यासारखे बनून तयार होतात. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे आता आपल्याला सर्वात आधी मोदकासाठी लागणार आहे 1 वाटी रवा. तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीने सर्व मेजरमेंट इथे मोजून घेऊ शकता. त्यानंतर इथे आपल्याला जाड तळाच्या कढईमध्ये 3 चमचे भरून तूप घालून घ्यायचं आहे. हे तूप आपलं छान असं विरघळलं की त्यामध्ये लगेचच रवा घालून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला मीडियम गॅस करून रवा मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही आधी रवा भाजून त्यानंतर सुद्धा यामध्ये तूप घालू शकता. आधी घातला तर मस्त असा सुगंध येतो आपल्या रव्याचा आणि छान असा मऊ लुसलुशीत रवा बनून तयार होतो. इथे मी 4 ते 5 मिनिटं अशाच प्रकारे मस्त असा रवा गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर आपल्या रव्याचा मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे. यामध्ये आता मी अर्धी वाटी नारळाचा किस घालून घेणार आहे. जो आपला विकतचा मिळतो तो इथे मी घातलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी घरचं खोबरं किसून घेऊ शकता किंवा ओल्या नारळाचं खोबरं किस सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. हे सर्व आपल्याला खोबरं किस घातल्यावर मस्त असं 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे. इथे मी आता गरम दुधामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या भिजत ठेवणार आहे. छान रंग येतो आपल्या मोदकाला. हे सर्व मिक्स करून 4 ते 5 मिनिटं मी असंच भिजत ठेवणार आहे. इथे मी आता अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. ते साय आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. सायमुळे आपल्या मोदकाला मस्त अशी खव्यासारखी टेस्ट येते. तुम्ही याच ठिकाणी दूध पावडर सुद्धा घालू शकता. दुधामध्ये मिक्स करायचं आणि ते त्यानंतर यामध्ये घालायचं. त्यांनी सुद्धा मस्त अशी खव्यासारखी चव येते आपल्या मोदकाला. हे मी 1 मिनिटभर असंच परतवून घेणार आहे आणि लगेचच त्यामध्ये आपलं केशरचं दूध घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला पाऊण वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ इथे मी छान असा कट करून घेतलेला आहे. कट करून घेतल्यामुळे लगेचच मेल्ट होतो. इथे आता आपल्याला रव्यामध्ये गूळ मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. इथे आता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे आणि हळूहळू आपलं मिश्रण सुद्धा मऊ सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे. तुम्हाला जर हे मिश्रण खूप जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे वरून दूध घालू शकता. इथे आता आपल्याला गूळ घातल्यावर फक्त 2 मिनिट हे छान असं परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपलं आता बनून तयार झालेलं आहे मोदकासाठी. आता इथे आपल्याला गॅस बंद करून हे छान असं थंड करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला हाताला सोसवेल इतकं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमचा भरून यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा भरून यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून घालणार आहे. जायफळ वेलचीमुळे मस्त अशी चव येते.
हे सर्व आता मिक्स करून आपल्याला मस्त असे मोदक तयार करून घ्यायचे आहे. याला मी थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेणार आहे आणि छान असे मोदक आपल्याला इथे बनवून तयार करून घ्यायचे आहे. मोदक बनवताना आपल्याला कळांनी छान असे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे आपले मोदक मस्त असे एकसारखे बनवून तयार होतात. बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला मोदक बनून तयार झालेला आहे. दिसायला सुद्धा छान दिसते. अशाच प्रकारे मी इथे सर्व मोदक बनवून तयार करून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक आपले बनून तयार होतात. बघू शकता तुम्ही, छान असे आपले मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.